नमस्कार. दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी शिवरात्री आहे. अमावस्येच्या आदल्या दिवशी शिवरात्री येते आणि ही श्रावणातली शिवरात्री आहे, त्यामुळे विशेष महत्त्वाची आहे. आणि तसेच गुरुवारी ही शिवरात्री आलेली आहे आणि त्या दिवशी गुरुपुष्प अमृत योग सुद्धा आहे. त्यामुळे ह्या दिवशी खूप महत्त्वाची ही शिवरात्री आहे. तुम्हाला ह्या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर उपाय असा आहे की आपण श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवांना धान्याची एक मूठ अर्पण केलेली आहे. जसे की पहिल्या सोमवारी आपण महादेवांना तांदूळ अर्पण केले आहे, दुसऱ्या सोमवारी तीळ अर्पण केली, तिसऱ्या सोमवारी हिरवे मूग अर्पण केले, चौथ्या सोमवारी आपण महादेवांना जवस अर्पण केली आहे. आपल्याला हे धान्य पुन्हा घ्यायचे आहे, सर्व एकत्र घ्यायचे आहे, एकत्र करायचे आहे आणि त्यामध्ये थोडे काळे तीळ मिक्स करायचे आहे आणि एक बेलफळ महादेवांना वाहायचं आहे. सर्वात आधी महादेवांच्या मंदिरात गेल्यावर आपल्याला महादेवांच्या पिंडावर गणपती, कार्तिकेय, अशोक सुंदरी यांना जल अर्पण करा. त्यानंतर महादेवांना जल अर्पण करा आणि त्यानंतर आपल्याला महादेवांचा अभिषेक करायचा आहे. जसे की दूध, दही, मध, तूप, साखर यांनी अभिषेक करायचा आहे. पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करताना आपल्याला 5 वेळा किंवा 11 वेळा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना मंत्र म्हणायचा आहे, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत राहायचा आहे. त्यानंतर पुन्हा महादेवांना पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर भस्म असेल तुमच्याजवळ तर महादेवांना भस्म लावा. भस्म लावल्यानंतर आपण जे सर्व एकत्र धान्य आणलेलं आहे ते महादेवांना एक मूठ अशा 5 मूठ धान्य अर्पण करायचे आहे. त्यानंतर बेलपत्र, बेलफळ, दतुरा, फूल अर्पण करू शकता. असे करताना तुम्ही महादेवांना तुमच्या घरातील जी काय अडचणी असतील, आरोग्याविषयी, मुलांविषयी, तसेच नवरा बायको विषयी, आर्थिकदृष्ट्या घराविषयी, संसाराविषयी ते तुम्ही महादेवांना सांगा. कारण गुरुवारी शिवरात्री तर आहेच, पण गुरुपुष्प अमृत योग सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच महादेवांना प्रार्थना करा, त्यांची सेवा करा. तुम्हाला त्याचे नक्कीच फळ मिळेल. सेवा करताना मनामध्ये कुणाविषयी वाईट विचार करू नका. इतरांना मदत करा. त्या दिवशी तुम्ही इतरांना म्हणजेच गरजूंना अन्न, वस्त्र दान करा. तुमच्याजवळ तुम्हाला दान करता येत असेल त्या वस्तू तुम्ही नक्कीच गरिबांना दान करू शकता. त्यामुळे आपल्याला पुण्य लाभते आणि लवकरच सेवेचं फळ मिळतं. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.